आणि आता आम्ही चाललेलो आहोत गुहागर बीचला फिरायला. चला आमच्या सोबत. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, सगळं डिसलाईक नका करू. नितीन काय कुठे गायब होती? मागे बसलेली मल्हार होतो माझ्यासोबत. मल्हार तू आलेला ना माझ्याकडे? तर हॅलो मंडळी, कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? तर नवीन दिवसाच्या कोकणातल्या एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते. आणि तुम्ही लास्ट टाईमचा रिसॉर्टचा व्हिडिओ तर पाहिलाच असेल. तर आता आम्ही चाललेलो आहोत कोकण दर्शन करायला, म्हणजेच गुहागर बीच आणि थोडं आसपासचं थोडंसं फिरायला. बघू, आम्ही थोडं लेट निघालेलो आहोत, दुपारी 3-4च्या दरम्यान निघालेलो आहोत. तर त्यामुळे आम्हाला किती फिरता येणार आहे माहिती नाही आहे, पण प्रयत्न करणार आहे जास्तीत जास्त फिरण्याचा. आम्ही आता जातोय रिसॉर्टला बीचला. तर गाईस, तुम्ही आमच्या YouTube चॅनलला लाईक सबस्क्राइब करा, तुमच्या कमेंट मध्ये चांगलं आणि तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय करा. तर आता मजे घेऊया आपण रस्त्याची. प्रवासाचे अरे रस्त्याचा मजा घ्या. आणि आम्ही पूर्ण फॅमिली, म्हणजेच आमची सगळी बच्चा कंपनी, आजी, जीजी, मी, आत्या आणि नितीन, आम्ही सर्व मस्तपैकी निघालेलो आहोत. आणि आमच्या बच्चा कंपनीची एक फ्रेंड झालेली आहे गावाला, तर ती सुद्धा आमच्यासोबत आता आलेली आहे. ही आहे जीजी, माझ्या आजीची ननंद, आणि ही आहे लक्ष्मी, जीजीची भाऊज आहे. ननंद भाऊज आहे. येऊन चाललोय फिरायला वगैरे. म्हाताऱ्यांच्या पिकनिकला. काय बोलली? काय बोलली सांग? ते पण करतो त्याच्यात टाइम. आई मला आठवत नाही ना, आठवत नाही तू सांग. नंदेचं पण करत तुझं पण कर. आणि आम्ही आता पोहोचलो आहोत गुहागर बीचवर. आणि आम्ही आता गुहागर बीचवर पोहोचलेलो आहोत. मुलं सगळे पुढे गेलेले आहेत आणि ही 2 लहान मुलांना घेऊन आम्ही आता बीचवर जात आहोत. आणि इथे सगळीकडे स्टॉल आहेत खाऊचे, खेळण्यांचे सर्व. मस्त वाटतं एकदम. मुलं तर खूप खुश झालेत हे सगळं बघून, आणि ते गेले सुद्धा बीचवर पटकन. इथे चिंच बोरांचा पण स्टॉल आहे. गाडी आहे इथे. आता संध्याकाळचे 5:30-6 झालेले आहेत, त्यामुळे आम्हाला सनसेट दिसणार आहे. आणि मे महिना असल्यामुळे की काय माहिती नाही, पण खूप जास्त प्रमाणात गर्दी होती आणि टुरिस्ट पण खूप सारे होते. त्यानंतर गावी राहणारे आजूबाजूला ते लोक पण खूप होते इथे, आणि खूप छान मजा येत होती. राईड्स होते खूप सारे, मुलांनी पण 1-2 राईड्स केल्या. आणि मल्हार तर एकदम एन्जॉय करत होता. त्याला समुद्र आणि रेती या सगळ्या गोष्टी खूप जास्त प्रमाणात आवडतात. सो इथे आम्ही ही एक राईड केली. मुलांना फक्त बसवलं होतं त्याच्यावर, कारण रुद्रला आणि सगळ्यांना बसायचं होतं, तर मुलांना एवढ्यांना आम्ही ही राईड करवली. आणि त्यानंतर मुलांनी मस्तपैकी पाण्यामध्ये एन्जॉय केलं. 1 ते 2 तास कंटिन्यू पाण्यात होते आणि खूप जास्त मजा करत होते. पाणी थोडंसं खदूळ असं होतं, पण
मुलांना काय पाणी, समुद्राचं पाणी दिसलं की एकदम ते वेडे होतात आणि अजिबात म्हणजे अजिबात बाहेर यायला मागत नव्हते. इतकं त्यांना मजा वाटत होती. शंख शिंपले गोळा करत होते. त्यानंतर वाळूचे किल्ले पण त्यांनी खूप सारे बनवले आणि त्यांना खूप सारे जेलीफिश छोट्या छोट्या ज्या असतात कलरवाल्या ब्लू कलरच्या, त्या पण इथे खूप सापडल्या आणि ते त्यासोबत खूप जास्त खेळत होते आणि मस्त मजा आली. आणि मुलं मस्त मस्ती करतायत, त्यांना खूप मजा आली आहे. आता वाजलेत 7 संध्याकाळचे. 1-1.5 तास झाला मस्त पाण्यामध्ये खेळतायत ते लोक. संध्याकाळची वेळ असल्यामुळे खूप छान असं वेगळं वातावरण होतं. सूर्य एकदम ऑरेंज असा झाला होता आणि त्यामुळे ना थंडी होती ना गरमी होती. एकदम छान वातावरण होतं आणि खूप मस्त वाटत होतं. शांतता एकदम. जरी समुद्र आणि मुलांच्या खेळण्याचा आवाज असला तरी एक ते वातावरण जे असतं ते वेगळंच असतं आणि ते शब्दात इमॅजिन करू शकत नाही असं वातावरण होतं. मी छानपैकी बसली होती. मुलं मस्त एन्जॉय करत होते खूप वेळ आणि त्यांना बघतच थोडा वेळ बसले होते. आणि छान सनसेटची वेळ झालेली आहे. मस्त एकदम समुद्र दिसतोय. आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे 7:30 आणि झाला आहे पूर्ण काळोख. आम्ही चाललो आहोत रामपूरला आमच्या आजीकडे. गुहागर बीच वरून डायरेक्ट आता रामपूरला चाललेलो आहोत. मस्त इव्हिनिंग आम्ही एन्जॉय करत आहोत. छान असे वळणाचे असे रस्ते आहेत आणि मजा वाटते. खूप छान हवा येते थंड. आणि आता आम्ही थोड्याच वेळात 5-10 मिनिटांमध्ये पोहोचू रामपूरला बापू काकाकडे. डिप्टेश म्हणून आहेत का इथे? फायनली बाबा दिप्तेश राहतात का इकडे? नाही राहत. जाऊ आम्ही रिटर्न. बापू राहतो. जा. आणि आम्ही आता आलेलो आहोत आजीकडे रामपूरला. आणि तिचं हे हॉटेल आहे चायनीजचं, साई तेज म्हणून. आणि इथे त्यांचं दुकान आहे आणि हे हॉटेल आहे साई तेज चायनीज कॉर्नर. आयशीला बघून विसरला तो, पळाला. तो ऑर्डर देत होता मला. चिकन का व्हेज ते काय बोलला राईस
त्या दोघांचं 1/2 व्हेज शेजवान राईस आहे. भाजी कमी टाका म्हणजे जेवढी होईल तेवढी. कांदा फक्त टाकला तरी चालेल. ठीक आहे. बघा आणि ते एक चिकन शेजवान राईस 1/2. आणि हा आहे आमचा घरचा शेफ. खूप जास्त मेहनती आणि स्ट्रगल खूप केलेला आहे लहान वयापासून. माझ्यापेक्षा खूप लहान आहे हा, पण नात्याने माझा काका आहे. आणि मला तरी वाटतं वयाच्या 15-16 वर्षापासून त्याने हे स्ट्रगल चालू केलेलं असावं. गावाला राहून हॉटेल काढणं किंवा दुकान सांभाळणं, खूप जास्त प्रमाणात मेहनत करून तो आणि आजी दोघंही खूप जास्त प्रमाणात मेहनत करून आज एवढं सगळं एम्पायर त्यांनी उभं केलेलं आहे. दिवस रात्र मेहनत त्यांची असते. आणि बापू काकाची तेवढी ओळख पण खूप छान अशी झालेली आहे, कारण की इकडचाच रहिवासी आहे रामपूरचा. जर तुम्ही कधी या रस्त्याने आलात तर नक्की ह्या साई तेज हॉटेलला नक्की विजिट करा. इथे जेवा. आणि जर कोण हे पाहत असेल आणि त्यांनी इथे कधी येऊन जेवले असतील तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा इकडचं जेवण तुम्हाला कसं वाटलं. हे आहे व्हेज. ही आहे माझी आजी आणि हा आहे माझा काका. ॲक्च्युली झालं असं, आम्ही आलो त्याच्याकडे आणि तितक्यातच एक छोटी मिनी व्हॅन आली. त्याच्यामध्ये तब्बल 20 ते 25 माणसं होती. आणि एक मोठी ऑर्डर लगेच त्यांना व्हेज फ्राईड राईसची आली. सो त्यामुळे आम्ही थोडं थांबलो होतो. आम्ही गप्पा मारत होतो आजीसोबत आणि इथे तो ही ऑर्डर करत होता. तो त्यांना 20 ते Pepsi आणि 25 माणसाचं व्हेज जेवण होतं. आम्ही त्याला डिस्टर्ब केलं नाही, त्याचं त्याला करायला दिलं. आणि मग गप्पा वगैरे मारून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. ते होमवर्कच आणि होतं का? रात्री 12 वाजले होते घरी पोहोचेपर्यंत. तर आजचा हा व्लॉग मी इथेच संपवते. कसा वाटला हे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बाय बाय.